आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो ना। संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाचा बद्दल संविधान वाचन केलेलं आहे। संविधानाच्या पुढे आपण सगळे नतमस्तक झालेलो आहे। संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे, आदर आहे। स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण? ऐकलं की नाही ऐकलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं। आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स आपण पाहिला, परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला नाही। ईव्हीएम काय आज नाही, वर्षानुवर्ष ईव्हीएम चाललेलं आहे। काय असतं, आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करतायत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठनंही काही काढायचं। आता पश्चिम बंगाल तिथं ईव्हीएम चांगलं, त्याचा निकाल लागला, पंजाबचा निकाल लागला, दिल्लीचा निकाल लागला, कर्नाटकचा निकाल लागला, केरळचा निकाल लागला, तेलंगणाचा निकाल लागला, तेव्हा ईव्हीएम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास। आणि निकाल जर विरोधी गेला, इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकाल मध्ये लागला आपण पाहिला असेल, त्यावेळेस ईव्हीएम चांगलं आणि निकाल उलटा गेला की ईव्हीएमचं तुम्हाला आठवत असेल 2014ला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती। त्या लाटेत पण सगळ्यांनी ईव्हीएमला दोष दिला। त्यानंतर 2019च्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले, परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या, त्यावेळेस ईव्हीएमच्या बद्दल कोणी वक्तव्य केलं नाही। हे बरोबर नाही। शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं। ईव्हीएमच्या मशीनच्या बद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे, पुतीननी असं केलं, रशियाने तसं केलं, अरे त्यांचं किंवा अमेरिकेत ईव्हीएम वापरलं जात नाही, अमेरिकेमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो, परंतु ट्रम्प मागं गेल्या 4 वर्षापूर्वी पडले, पराभूत झाले, ह्यावेळेस निवडून आले। अशा गोष्टी चालतात। शेवटी जनतेच्या लोकशाही आहे, जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असतात। यावरून आता राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे। एक तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे। दुसरी गोष्ट, आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो। त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे। बाकीच्या याला मी तुम्हाला काय सांगतो, ह्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।